भक्त श्री दुद्धेश्वर प्रसन्न कैलासवासी भाऊबापू वाघ नारायण गावकर यांची पट्टशिष्य कैलासवासी गुलाबी शिवनाथ तवशीकर यांची चिरंजीव व सम्राट मास्टर वामन पाटोळे मेंढापूरकर सह रेडी स्टार 36 नकरीवाली कॅसेट सिंगर शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रथम सरसे सादर करीत आहेत तुफान रुद्र नाट्य गावची जत्रा आणि कारभारी 17 गावची जत्रा आणि कारभारी 17 गावची जत्रा आणि कारभारी 17 म्हणून वेळेवर पाऊस पडत नाही वरचा भगवान करेल त्याला काही अशा त्याला बोलवून घेतो कारण गावची यात्रा एकदम 4 दिवसावर आली गेल्या 5 वर्षापासून आमच्या गावची यात्रा बंद पडली आता बंद पडायचं कारण काय तर गावात आमच्यात त्या नंदा पाटोळेच्या बानं दारू प्याला गावात भांडणं केली तेव्हापासून यात्रा बंद पडली तर चालू वर्षी काहीतरी विचार झालाय गावाल्यांचा सगळे मित्रमंडळी बोलवतो आणि यात्रा भरवायचं काहीतरी विचार काढतो ओ सुखदेव थोरात तुमचं कसं काय बरंच म्हणायचं तुमचं कसं काय माझं पण निवांत आहे हा घराकडे गेल तू आमच्या पहिल्यांदा सकाळ सकाळ तुमच्या घराकडे गेल तू बरं मी घरी नव्हतो तुम्ही घरी नव्हता बर मग घरातनं बाहेर निघाल म्हणला तर ताबडतोब आपण निघालं पाहिजे तितक्यात तुमच्या बायकोचं लक्ष माझ्याकडे बघितलं हा आणि आगबाया म्हणली दाजीबा तर नव्हतं पण त्यांनी आपलं लांब असल्या कारणानं मला तिथनच हाक मारली बर दाजीबा दाजीबा म्हणले व्हायला म्हणलं सुखदेव थोराच्याच बायकोचा म्हणलं नेमका आवाज दिसतोय ओळखला मग आता आवाज ओळखल्या बरोबर मी माघारी फिरून बघितलं आणि काय तुझ्या बायकोनं मला लांब माडीवर उभा राहिली तुझी बायको आणि मला म्हणली अगं बाया दाजीबा आणि म्हणले असं का उभा राहिलाय म्हणली या की म्हणली चढा माडीवर व तुमची बायको होती माडीवर म्हणा ना मी गॅप टाकून बोलत असतो हो तुमच्या गॅपनं माझं वाटोळ व्हायला लागलं ती तुमची बायको माडीवर असल्या कारणानं चढा म्हणली चढा म्हणली नंतर गडबडीत गेलो म्हणलं काय वहिनी म्हणलं एकटं दिसतंय थोरात कुठं इथं काय म्हणली त्यांच्या मागे गावातला गाव गाडा लागलाय म्हणली वर्गणीसाठी फिरत्यानं गावात बरोबर म्हणलं मग म्हणलं आता मी येतो काय म्हणली चहा घ्या नंतर जावा माणूस की बायको माणूस की तुझी थोरात स्पेशल चहा बनवला तुझ्या बायको बनवणार चहा घेतला आणि मी आपलं निघालो म्हणलं आता वहिनी थोरातला सांगा म्हणलं पाटोळे आलती म्हणा जरा गाठ घ्यायची चौकात या म्हणून सांगा म्हणलं मी असं बाहेर पाऊल टाकतो या दारातलं तितक्यात तुझी बायको मला म्हणली काय आता आजीबा म्हणली आला आणि निघाला म्हणणार असं कुठं असतंय म्हणली मग मी म्हणलं काय हो आता म्हणली थोडं करा मग जावा जेवण म्हणलं तर जेवणाचं नाव घेत जावं
मी नेहमी गॅप टाकून बोलत असतो या. तुमच्या गॅपनं लाईन हाप व्हायला लागली इकडं. जेवण करा म्हणली बायको माणुसकीची. हा माणूस. धर्माचा हात वर. हा. बरोबर वहिनी म्हणलं आता अन्न ही परिब्रह्म आहे. मग वाढवडलाच बोलाय अन्न खाऊन माझा पर टाकून माझून आहे. हे बरोबर आहे. बरं म्हणलं आणा घासभर खातून जातो नंतर. तरी थांबला. तेवढ्या टायमात म्हणलं तुमची माझी गाठ पडली तर पडली. हा, हा. मग आता म्हणले नंतर तुझी बायको स्वयंपाक खोलीत गेली तर स्वयंपाक काय शिल्लक नव्हता. हा संपलेला असेल. स्वयंपाकच नव्हता म्हणली काय आम्ही दोघं नवरा बायको आहे. बरोबर आहे, दोघं शिळा पुरता. अन्न आम्ही खात नाही म्हणली तुमची बायको. दोघा पुरता स्वयंपाक म्हणले 2 मिनिटात आजीबा तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते म्हणले असं. आणि मग काय तुमच्या बायकोने मला आपलं तुमची ती बैठकीची खोली उघडून दिली. हा. आणि काय ती एअर कंडिशन खोली. मग आईला खोली पण खोली आणि बांधली. गादी कशी काय? ए गादी तर नुसतं गादी बसल्या बरोबर टुणूक उड्या मारायला लागली. गादी मोठी गादी. मोठीची मोठी. हो, हो. आपला त्या गादीवर बसलो हा. का लगेच ते तर लगेच टीव्ही चालू केली. टीव्ही तर लगेच कलरच आणलाय लोक. टीव्ही बघत बसला का तू? टीव्ही चालू करून दिली. जायचं असतं निघून लगेच. आता म्हणले तितक्या तुमची गाठ पडली तर हा, पडली. बर, बर. आणि तुझी बायको स्वयंपाक करायला गेलती. हा. मग आपलं टीव्ही चालू केली हा. का लगी बटन दाबलं फॅनचं. हो. काय ती फॅनची हवा. हा. एअर कंडिशनर Air conditioner. आणि मग काय ती टीव्ही चालू आहे मी गादीवर बसलेलो. हा. ते फॅन चालू चालू. आणि काय त्या तडुक्यात मला लागली की झोप. हा. आता झोप लागल्याच्या नंतर तुमच्या बायकोनं तिकडे स्वयंपाक तयार केलाय ताट वाढून ठेवलंय. बरोबर आहे. आणि तिथनंच आपलं खोलीत हाक माराय चालू केले. हा. दाजीबा 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 दाजीबा. कशाचं मी झोपी गेलेलो जाग काय कुठं तुला जाग येतोय तो? मग आपली तुझी बायको आली तडा तडाल हा. आपलं दार उघडलं ना हात बघितली तर मी झोपलेलो. झोपलेला. तुझी बायको माणुसकीची बरं का हा, थोडा. माणूस किती हा, बायको तुमची जवळ आली आणि तुमच्या बायकोनं हलवून उठावलं. अहो, धक्का देऊन हो धक्का देऊन. अहो धक्का द्यायचं बोला की का? धक्का- हलवून उठवलं म्हणजे वेगळं होतं या. तसं नव धक्का देऊन उठवलं. हा. आणि सरळ मला म्हणले दाजीबा हा. उठा म्हणले तुमचं ताट केलंय. हा. जेवणाचं जेवणाचं अहो ही मराठी भाषा आहे, नीट बोला तुम्ही. जेवणाचं हो ताट जेवणाचं ताट म्हणा. जेवणाचं ताट केलंय तुम्ही म्हणजे अगोदर ताटच म्हणला. जेवण हो हा, जेवणाचं. जेवणाचं ताट केलंय म्हणजे हा. मग आपला गेलो बाबा चूळ भरली कशी बसली तर इकडे तिकडं हा. पाटावर बसलो. बसला. आता काय ताट ते जेवण काय साधं हा, होत तिथे काय? जाणू का पाची पकवानाचं ताट. हा, बायको हुशार आहे माझी. बायको हुशार आहे बरं मग? मग बायकोनं स्वयंपाक लय भारी केलता राव. मग? मग काय पहिल्या रट्ट्याला बघितलं हा. तर एक दुमती केलेली चपाती. हा केली असेल तू एकट्यापुरता स्वयंपाक केला असेल. हा हो. आता चपातीचा तुकडा मोडलाय आता भाजी काय बनलं तिखट आहे बघावी. हा. तर शापूची. हा शापू आमच्या गळ्यात माळ आहे ना आम्ही हा तसं- शाकाहारी आहे म्हणली वशाट चालत चालत नाही. नाही. आता शापूची भाजी आहे हा. आणि पुन्हा ते दुसऱ्यांदा ते 2 लाडू हातात दिले. लाडू आता कुठलं होतं? म्हणली शिल्लक दिवाळीचं राहिलेलं आहे ते. कुठे तर पडलेला असते. कुठं तर पडलेलं म्हणजे सांगा कशात तर ठेवलेला असते. की. डब्यात होतो. हा. आणि काय मग पहिल्या रट्ट्याला तर तुमच्या बायकोनं ते 2 लाडू माझ्या हातात दिलं. दोन लाडू आता ताटात बोंबला. ताटाची म्हणली नंतर खावा म्हणली आपलं. हा बरं दिला असतील बाबा. मग आता काय तू असलं लवकर उरक बर का मला कसं तरी. असलं जेवण माझ्या पुढे आले मी तर काय हाय गाय करतोय. लाडू टाकून दिलं का? लाडू पहिल्या रट्ट्याला तुमच्या बायको 2 लाडू हाताने दाबलं. पेटलं ते जेवण काय झालं आता? आणि ती मित्रपणा बी पेटला. अहो झालं काय एवढं का तुम्ही घाबरायला? 2 हातान 2 लाडू. हा 2 लाडू म्हणजे ते बाजूला ठेवलं. वा, कडक असते. लाडू बाजूला ठेवलं दोन्ही आता 2 लाडू घेतलं. घेतलं. आणि चपाती शापूची भाजी इकडे तिकडे सारली आणि जवा चपाती तडूक दिला. त्याच्या काय घरी केलता काय? होय अयो तरी म्हणलं कुठलं जेवण सांगतोय. हे असला मित्रपणा असतोय रे. एकामेकाच्या बायकाबद्दल वाईट माणसानं बोलू नये. बोलू नये की. हा होय की. मित्रपणा म्हणल्यास कसा असतो मित्रपणा? कसा असतो? कसा असतो? कसा? अरे इकीनं वागायचं इकी, असतं. अरे- तुझा भाऊ ती माझा भाऊ, माझा भाऊ ती तुझा भाऊ आम्ही काही म्हणायचं. इकडे धरलंय काय राव? आता- तुमचा भाव ती माझा भाव, माझा भाव ती तुमचा भाव. कुशाल घरी तासभर थांबलाय आणि गप्पा मारायला लागलाय आमच्या. हा. तसं वागायचं नसतं. नाहीच की. हा, तुझी आहे ती माझी आहे, माझी आहे ती तुमची आहे म्हणायचं. बरोबर आहे. असं वागावं तुमची लागतं. आई ती माझी आई, माझी आई ती तुमची आई. अहो, तुमची बहीण ती माझी बहीण, माझी बहीण ती तुमची बहीण. अहो थोरात गेलेल्या दिवाळीला तुमच्या बहिणीनं पहिल्यांदा मला अंघोळ घातली नंतर तुम्हाला अंघोळ घातली. बरोबर आहे. तुमची बहीण ती माझी बहीण, माझी बहीण ती तुमची बहीण. काय याच्यात काय बदल आहे? नाही, नाही, अहो, नाही. तुमचा बाप ती माझा बाप, माझा बाप ती तुमचा बाप. बरोबर आहे. तुमचा बाप ती माझा बाप, माझा बाप ती तुमचा बाप. बरोबर आहे का नाही? आहे, आहे, आहे. अहो, तुमची बायको ती माझी बायको, माझी बायको ती माझीच बायको. माझी बाई. काय झालं?
आईचा काळ तोंड्या तुझ्या काय झालं? बायको पशी नेमकी वाट सोडली तुझ्या बायकोला काय माझ्याकडे यायला एखादंच आहे होय. तुमचा नंबर आला नाही का? अरे बायको पशी नेमकी वाट सोडली माझी बायको ती माझीच बायको माझी बायको ती माझीच बायको म्हणला मग मग कसं म्हणला हलवून उठवलं बायको. हे जाऊ दे दोघाची फेटाना फाट झाली. हा मग हे असंच असतं. आपण घालू एखादा दोघं हा. तर गावची यात्रा भरवायची. हो, हो. यात्रेनिमित्त काहीतरी आणि त्यातनं मित्राला भेटल्या माणसाचा काहीतरी विनोद होत असतो आणि त्या विनोद मध्ये करमून जातो. आणि विनोदाशिवाय छंद नाही माणसाला. हो. तर आपल्या जीवाचा मित्र आणि कोण आहे? करण पाटोळे याला घ्या बोलू. हो हो ओ करण पाटोळे. राम 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 राम. काय म्हणताय? गोविंदराव पाटोळे बोलवतात. पाटवे आलेत का? राम राम. आता मी काय पहिल्यासारखं राहिलोय का? काय झालं आणि आता मी मंत्र्याच्या बैठकीला बसत असतोय. लोक अरे बापरे बघा पोर याची सुधारणा झाली की लगी. अहो, मंत्र्याच्या बैठकीला रोज बसत असतोय. बर काल परवाचीच गोष्ट. काय झालं? मुख्यमंत्र्यांचा मुंबईवरून फोन आला. फोन आला आला असं. काढली माझी इंडिका बाहेर. इंडिका घेतली आता. गाडी घेतली त्यानं. काय सायकल नव्हती याच्याजवळ. बराबर आहे अहो, आता सुधारणा झाली. इंडिका मी काय घेतली. पहिल्यासारखं नाही राहिलो. इंडिका घेतली. इंडिका काढली. हा. 2 कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर संगत घेतला. बरोबर आहे आणि मंत्र्याकडे जायचं आहे. हा मुंबईला निघालो. निघाला मुंबईला. पण राव तुम्हाला काय सांगायचं मित्रांनो, काय झालं? खंडाळ्या घाटात मोठा अपघात घडला. लोक खंडाळ्या घालतात. हो माझ्या Accident. गाडीला. तुमच्या गाडीचा मग काय तर काय झालं? बॉम्बस्फोट उडला गाडीत मुंबईला जाताना. मग अरे बापरे. गाडीत बॉम्बस्फोट उडला राव. बरं आणि काय नुकसान का काय? टेबल मिळाला. नका ड्रायव्हर मिळाला. ड्रायव्हर मेला. गाडीचा चाका चुरा झाला. चाकात चुरा गाडीचा झाला. अहो, सगळंच गेलं म्हणतोय तर. पण मला सांगा ही सगळी मिली तुम्ही कसं काय नीट राहिला? ती बॉम्ब होता का नाही? बॉम्ब. ती माझ्या खिशात होता. त्याला माझ्याकडे द्या असे. ह्याच्या खिशात बॉम्ब ती मेली ती. आणि हे वाचलाय तरी म्हणलं गुंड्या का तुटले ते. जरा सुजित नाही का सुजित? का? सुजित काय काय राव दिलं सांगायला का नाही तुम्ही? बरं असू द्या. तुम्हाला काय माहित आहे का? काय? गावची यात्रेनिमित्त काहीतरी कार्यक्रम आणायचा आहे. हो. तर आपल्या जीवाचा मित्र पिंटू शितापराव त्याला घ्या बोलून. त्याला बोलवून घेऊ घ्या काय? बोलून. ओ पिंटू सीतापराव आहे नाही कुठं निघालाय बरं? हा नमस्कार नमस्कार. राम राम. अरे ती सातारा गाडी गेली का? गेली गे? हा? हो. अरे मुंबई गाडी. अरे कवाच गेली. हा? गेली काय गे? सांगतो या? गेली म्हणतोय आणि ना. कोल्हापूर गाडी. अरे गेली. सीतापराव हा? पण तुम्हाला जायचं आहे कुठं? रोडच्या पलीकडे. येळभर गाड्या विचारत बसलाय. जायचं आहे कुठं म्हणल्यावर रोडच्या पड्याला म्हणतोय. अरे बाबा मला लय भीती वाटते त्या मोटर गाडीची. हा गाड्या सुपर असते त्या. हा. आजकाल गाडीचा काय येतो जीवाला भेटता येईल. बरोबर आहे. ऍक्सिडेंट तसं काम आहे बघ. त्याच्यासाठी आम्हाला इतक्या गाड्या विचारल्या. हा. आम्हाला वाटलं कुठे ह्याला जायचं. जायचं नाही रोडच्या पलीकडे. हा झालं. एकाला दोघाला तिघाला चौघ बापू पाटोळे आले. आली का? आले की? घ्या बोलू. ओ बापू पाटोळे. हा, राम राम. कसं काय बरं चाललंय ना? आमचं निवांत. अगदी व्यवस्थित. हा. अरे बाबा काल तुमचं पत्र आलं हा. आणि तसाच निघालो. बर. लगा लय उशीर झाला मला. काय झालं? आणून एसटी स्टँड वर थांबलो. बर. तितक्यात लगा लय गर्दी लागा गाडीला. गाडीला गर्दी. आपल्या गावची जत्रा म्हणल्यावर बरोबर आहे. असंच जातोय नाही तर तुझी बायको गाठ पडली. हा. जत्रेत? जत्रेत बायको गाठ हा. पडली. अरे बाबा स्टँड वर. हा स्टँड वर निघाली असं हा, आणि गर्दी होती गर्दी मरणाची होती रे बाबा. बर. असा जातोय नाही तर तुझी बायको मला म्हणली काय म्हणली? राजबा जाताय तर मला बी आज जागा धरा. बरोबर आहे. काहीतरी गाडी. गर्दी असेल बाया माणसाचा हा. गर्दी आणि बाबा तसेच मूर्खन देऊन आत शिरलो. आज शिरला आत गेलो तसं 2 सीटाची एक बाकार पकडली. पकडलं. हा बर. पकडलं. आता तुला तर माहित आहे मला कुठल्या गोष्टीची ही आहे सवय. हा ह्याला नेहमी किस कापाई सवय. केस का पाहिजे का दरोटी घालायची. मग काय कशाची? अरे बाबा सिगारेट हा, सिगारेट ओढतो नेहमी. असंच चुरका मारणार सिगारेट वडायला. हा. तितक्यात इष्टीत मला बोर्ड दिसला. काय म्हणून? इष्टी मध्ये धूम्रपान करण्यास मनाई आहे. बरोबर आहे बाबा. माहिती काय आणि मग काय तर सिगरेट बाबा? बिडी ओढू देत नाही ती. आणि मग खाली उतरलो. खाली उतरलो. असा एक झुरका मारतोय नाही त्यावर कंडक्टर इष्टीत चढला. इष्टीत कंडक्टरचा. आता तुझ्या बायकोला लय मोठा गैरसमज झाला. काय झालं? आता तिला वाटलं दाजीबा तिथंच राहतोय काय की इष्टी हलून जाते काय की. बर. तुझी बायकोला का लय चालक. काय झालं? तितक्यात गडबडीतनं बाहेर तोंड काढलं आणि मला म्हणली काय म्हणली? दाजीबा पळा कंडक्टर चढला. तुझ्या आईला जुना कुंभार लावला तुझ्या. अरे इष्टीत. हा, मग एसटीचं नाव हा. कवा घ्यायचं का? कंडक्टर चढला. इष्टीत रे बाबा. हा एसटीत कंडक्टर चढला. आता ही मला माहित होत. हा. इष्टीत कंडक्टर चढलेला. बरोबर आहे. मी बी तुझ्या बायकोला म्हणलं काय म्हणलं? वहिनी
वहिनी काळजी करायचं काय कारण नाही. काळजी करायचं काय कारण नाही. कंडक्टर चढला असला तरी चढू द्या. चढू द्या. अजून ड्रायव्हर चढायचा आहे. काय माग कशामुळे बसलाय मग? कंडक्टर चढायचा आहे, ड्रायव्हर चढायचा आहे, पुन्हा पॅसेंजर चढायचा आहे, मग माझा नंबर लागायचा आहे. अरे एसटीत म्हणलं तर मग एसटीचं नाव कवा घ्यायचं आहे? काय राव बोलून घेतल्याची माणसं तुम्ही. जाऊ द्या राव, तुम्हीच मित्रमंडळी बोलवून घेतली. बरं जाऊ द्या. हा, सगळे आली का आपले? सगळे आले हा. तर. समधी आले. तर आपल्या जीवाचा मित्र तो नंदा पाटोळ्याला घ्या बोलून. हो. तो गावचा कार्यकर्ता आहे, मेन माणूस हा, आहे. बोलवा. आणि त्याने यंदा काय सुधारणा केली ती तुम्ही विचारा. विचाराय पाहिजे. ओ नंदा पाटोळे, कोण आहे रे? हे राम 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 राम. अरे 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 अरे, गावची गाव जिवंत भेटलं बाबा. तर काय मग मेल्याला पाहिजे होतं का? नवा एका विचाराने भेटलं म्हणलं काय भानगड आहे? अहो गावची यात्रा, तुम्ही गावचा कार्यकर्ता, हा. तुम्ही गावासाठी काय विकास केला आणि गेल्या 5 वर्षापासून आपल्या गावची यात्रा बंद पडली. अरे या दारूमुळे बंद पडली. आणि दारू नाही, हे बरोबर आहे. दारूमुळे यात्रा बंद पडली. अहो हे झालं. हा. पण गावात हे बघा माणसाची म्हणाय का नाही, वरमाई शिंदर मांडल्यावर वराड शिंदर असतं. असतं. आज तू गावचा कार्यकर्ता आहे बर. आणि तुझ्याच बाण गावात दारू पिऊन भांडणं केली. कुणाच्या? तुझ्या. हे बा गावाल्या वयाला दापा बऱ्या बोलायला आहे. सांगते. बरोबर बरोबर आहे. मग तुझ्या बापाने बरोबर काय आहे. केला? मी गाव पेटवीन आता. आलं का? माझ्या बापाचे नावच घ्यायचं नाही इथं. का बरं? का बरं? तुझ्याच बाण गावात दारू पिऊन कालवा केला. अरे माझ्या बापानं दारू प्यायला दिसलं, हा. पण दारू ह्याच्या आईनं त्याला पाजली. नाही नाही, हे मात्र नाही नाही, बरं आमच्याच घरात शिरला. आता असं करा. काय करा? यात्रा होऊस तर हा. तुझा बाप आणि ह्याची आई हा. एका खोलीत कोंडा. खोलीत कोंडा बा. यात्रा होऊस तर जायला. नाही. असं जर पुढारी गावाला मिळालं तर गावाची वेळी वाट लागल. कशी काय? हा? हा. हे बघा, आता 9 तरुणांना आता संधी देऊया. आपण त्यांना मार्गदर्शन करत राहूया. करत राहूया. गावाची यात्रा 5 वर्ष दारूमुळे बंद आहे, तर या वर्षी तयार करायचीच. करायची पण- आणि सर्व सूत्र तरुणांच्या हातात द्यायची. तयार करायची, पण गेल्या 5 वर्षापासून यात्रा बंद पडली. हो. बाकी शिल्लक कुणाकडे राहिलेली आहे गेल्या 5 वर्षातली? आहे की माझ्याकडे यादी? ते ज्याच्या त्याच्याकडे ग्रामस्थाकडे 4 पैसे राहिलेला आहे हो. ती गोळा करा. कुणाकुणाकडे राहिले तर अरे सगळे पंच पुढारी आले. पंचायत कमिटीतले सर्व. हा हा, हे बघा, इथे याद्या 5 नव 20 वर्षातल्या आहेत त्या. हा. असते की गोविंद पाटोळे, 450 रुपये तुमच्याकडे पाठीमागची बाकी आहे. माझ्याकडे 425 आहे तर काय? हो. 425. तर असं करा, माणसाकडे द्यायचं. एकदम माझ्याकडनं 500 रुपये घ्या. शब्बास, गावात राहू नका. काय कमी दिसलं तर कानाला खडा लावा. आल्या बघा, हे देवाचा पैसा हा. आहे. देवाचा पैसा देवाला खर्चला पाहिजे. आणि गावची यात्रा अति सुंदरपणानं पार चांगल्या पडली पाहिजे. पद्धतीने गावात आपल्या गावचं नाव राहिलं 10 पाहिजे. रुपये वाढवून सगळ्यांनी द्यायची वर. काय हरकत नाही. असं जर प्रत्येकाने मदत केली, गावचं नाव किती बी लांब जावं आपलं. बरोबर. सुग्रेव थोरात, तुमच्याकडं किती? 500 रुपये बाकी आहे. 1000 रुपये करा. अरे पण बहादरा. यात्रा चांगली झाली पाहिजे. गावचं नावच घेऊ नको. गावचं नाव घेऊ नको. काय कमी पडलं तरच बोलायचं. हा. असं बापू पैसे पाटोळे, वाढवून द्या. हा. तुमच्याकडे 300 रुपये बाकी आहे. 300 आहे काय? हो. फक्त 300. ए 100 आगाव घे. अरे पट्ट्या. हा. असा कार्यकर्ता एक जलमला पाहिजे. पिंटो शितापराव, किती आहे रे बाबा माझ्याकडे? 250 रुपये बाकी आहे. हा? हो, 250. 1000 रुपये घेऊन टाक. अरे बादरा, एवढं मन मोठं आहे, इथं थांबू नको. हा? गावाच्या जत्रेचा काय काय बाजार लागतोय त्याची यादी करा. कमी पडलं बोल म्हण की असं. करण पाटोळे, हा 300 रुपये बाकी आहे तुमच्याकडे. माझ्याकडे 300 काय? हो. योगी 100 आगाव धर बाबा. अरे बादरा, हा. आणि तुमच्याकडलं अरे आम्ही काय झाकून ठेवणार आहे आहे का? की तुमचं पण नाव तिथं? ही काय नंदा पाटोळे 750 रुपये बाकी आणि 2 पोती गव्हाची. भरलेली आहे ती. लिहिलंय का नाही? लिहिलंय. तर हे बघा, ती गाव जी राहिलेला आहे का नाही, आपल्या गावात येतात पैलवान लोक. पैलवान लोक येते, ती तमाशा येतो या नाटकवाली लोक येतात. होय, होय, होय. ते सगळे काय जी काय गावाची काय माणसं येते ती त्यांची सोय करा जेवणाबद्दल. ती 2 पोती जाऊ द्या की त्यांना खायला. पैलवानाला द्यायचं. परगावच्या लोकांची सोय करू. हा. 10 जणांच्या नावानं आपला देवा पुढे भंडाराच घाल. मग असं करा, ती जमा करून टाका पैशाचं- पैसे. पैशाचं बघा. आणि तुम्ही पण 4 पैसे आगाव द्या. अरे मी तरी जत्रा पूर्णच भरवणार होतो एकटा. पहिलं किती आहे पैसे द्या. 750 रुपये काही बाकी. त्यातनं खर्च झालेला आहे ना.
आता खर्च कशाचा? अरे त्या दारूच्या भांडणात त्या टायमाला जिकडे तिकडे पंच कमिटी निघून गेली. लागणारा खर्च कुणी केला? बरोबर आहे की रे बाबा. मग माझ्या वर्गणीतनं झाला का नाही? झाला. मग मी काय आरामची वासना नाही रे कुणाचं 5 पैसे खायची. काय असेल ती समजा बाबा. आम्ही खायाबद्दल तुला काय म्हटलोय का? पण हे 10 जणांचा पैसा जमा करा. आता बाकीच्यांकडची होतं काहीतरी 500-100 रुपये आगाव दिलं. बरं आता तुझा खर्च त्याचं पण म्हणणं बरोबर आहे. कुस्त्या एकटाच भरवतो रे. त्याचा खर्च झालेला आहे, आपण मांडून घेतला पाहिजे. गेल्या वर्षी आपण हिशेब केलतात पण हा बरं करा आणि डबल जे काय बघ 10 जणात जे काय खर्च झालाय एवढं सांगायचं. वैती तू चहा जर पिलेला असला तरी आम्ही ह्याच्यात मानणार नाही. सांगणारच नाही. 10 जणांचा पैसा खाणारी माझी अवलाद नाही. कसा सभ्य माणूस आहे. गंधा पाटोळे 750 रुपये बाकी आणि 2 पोती गव्हाची घरात ठेवल्या ती देवळात झोपाय जातोय. गावाला भाडं मागितलं का? हा बरोबर आहे. तर त्या 750 झालेला खर्च 10 जणांतर्फी लिहा सांगा. 4 आण्याचा गुलाल. हिसाब केवढ्याचा आहे? 750चा. आणि 4 आण्यापासून हिसाब आमची वासना नाही कुणाचं 5 पैसे खायचे. आता 4 आण्याने पैसे घाल. धात बसणार धात उठणार कुणाचं नाव घालवून घेऊ. पण घ्या बाबा. 4 आणे तेवढं सुद्धा हिसाबाला लागलं पाहिजे. 4 आण्याचा गुलाल. 1.5 रुपयाचा नारळ. नारळाचं काय? कुस्तीचा फड भरवला. हा. कुस्तीच्या फडात काय तुमच्या बापाचं डोकं फोडलं होतं का? बरोबर आहे बरोबर आहे. पहिलवान आलं तेव्हा आणलं होतं नारळ. लय आडवं बोलायला लागलोय. अरे आडवा काय बरगाडीत बोलतोय काय? 5 पैसे खाणारे आमची वासना नाही कोणाचं. नीट सांग की. आई बापाचं नाव कशाला घेतो तू? आडवं कशाला विचारता? कागद आहे पुढं. 1.5 रुपयाचा नारळ. 1.25 रुपये नंदीवाल्याला दिलता. नंदीवाल्याचं काय काम आहे याच्यात? हा याच्यात नंदी कोण बोलणार आहे? कोण बोलणार? नंदीवाल्याचा पैसा द्यायचं आमचं काय कारण बाबा? का म्हणजे त्याचा खेळ कुठं झाला? माझ्या दारात. आणि त्याच्यावर पोरगा कुणाचा बसवला होता? माझ्या भावाचा. आणि मग आम्ही पैसे द्यायचं का? बर माझ्या दारात खेळ नंदीवाल्याचा. पोरगा माझ्या भावाचा बसला. गावाने बघाय बसायचं काय काम होत? तुमच्या बायका बघत बसल्या तर ना वाट्यावर. याच्या बायकोने सवय लावली सगळी. तुमच्या बायकोमुळे झालं तसं. अरे आमची वासना नाही कुणाचं 5 पैसे खायचे. बाबा 1.25 रुपया नंदीवाला. 35 पैशाचा रंग आणला होता. रंग काय पटक्याला देऊन जत्रत नटून फिरत होता. ए बघा माझ्या अजिबात नावाची डांगवी करायची नाही. मग त्या रंगाचं केलं काय? देवाची जत्रा आली. देवळ रंगवलं. राहिल्याला लगीन बापाच्या पोराचं होतं म्हणून चित्र काढाय घरावर नेली. मागितला रे तुम्हाला काय 10 रुपये त्याचं नाही. हे बरोबर उरलेला होता तो. काय बाबा 35 पैशाचा रंग. 12 आण्याची सुतळी आणि 8 आण्याची कागद. कशाला आता कागद सुतळ्या? गावात पताकी जत्रत बांधाय का तुमच्या आईची लुगडी फाडून चिठ्ठी अडकवल्या होत्या. आडवा बोलायचं नाही. लुगडी बायकाची म्हणजे. पण जाऊ दे का बाबा 12 आण्याच्या सुत्र्या 8 आण्याची कागद त्याचा काय बाप आहे? बरोबर आहे की जत्रत राव देवळा पुढे पताक बांधलेलं अजून उडत्या ती वारा आलं का? हे हाय बाबा मांडलं चल 1.25 रुपये त्याचा. 1.25 रुपये आला का? 750 काय माती राहिली काय खाली? थांबा बिरीज. असं कसं? नंदा 5.25 रुपये सगळा खर्च झाला. अरे 0 वाढवा घे. बघा आता 5.25 वर 0 वाढवा. 4 आणे 10 पैसे 15 पैसे सगळं आहे. आईला तुम्हाला पुन्हा शाळेत घालावं लागतंय काय? आता किती बघाव तुम्ही तरी झालाय. अरे आमची वासना नाही कुणाचं 5 पैसे खायचे. भांडणं होती तू नीट केला सांग नाही तर बरे बघ नंदा. आणि ती 2 पोती गव्हाची. 2 पोती गहू माझ्या घरात होतं वर्षभर. आणि ती माझा बाप मिळाला. बापाच्या दिसाचा घातलं. त्या टायमाला काय माझ्या घरच्याच माणसाने खाल्लं का? कार्य केलं याच्या बाच. आणि मग तुझ्या बाच कार्य करायचं होतं तर गावात कशाला केलं? माळ्यावर जायचं. अरे माझ्या गावाचा अधिकार मला होता. मी माझा ही गावचा वतनदार आहे. गावातच करणार कार्य. गावात करणार. प्रथम गहू कुणाचं होतं? 10 जणांचं होतं. वडील कुणाचा वारला? माझा एकट्याचा. तुझा वडील वारला. तुझ्या वडिलाच्या दिसाचं तू 10 जणांच्या गव्हावर घातलं आहे का नाही? मग आम्हाला सांग तुझ्या वडिलाला आम्ही 10 जणांनी काढला होता का गावानं काढला होता?
ए सुगऱ्या, माझा बाप कुठल्या हुद्द्यावर होता? कोतवाल. कोतवालाला पगार कोण देत असत? गव्हर्नमेंट. मग काय तुमच्या आया गव्हर्नमेंट पाशी हुद्द्यावर बोलायला लागलाय. बोलता काय बरं गाडीत न बोलतोय काय? नंदा, तुला एक टाकी तू हा. ही 2 पोती गव्हाची आहे ना, हा. कोतवाल होता तुझा बा. हा. गेलं तरी जाऊ दे. आयराला गेलं का कोपरा पातूर वगारी तर बायकांनी खीर खाल्ली आता हे जायला मग तुझ्या बापाच्या दिसाचं घातलं कशाला? सोडलं म्हणून नवल झालं का? हे बरे बाकी 2 पोती गव्हा सोडली, पैशाचा हिसाब द्यावं लागतोय तुला. ए गड्यानो, असल्या अट्टीनं तर देणारच नाही. तुम्ही सांगा बरं का गव्हा द्यायला. याला नीट समजावून सांगा तुम्ही. तेव्हा नीट सांगा, मरल माझ्या हातनं. पैसे द्यावं हे लागतं. माणूस लय रागीट आहे. हा. ही जर खबर एवढं सांगू नका. याला नीट सांगा, ह्याला उभा राहा. उभा राहा सारखा तू बरं माझ्या वाट्याला. तुला पैसे द्यावं लागतं, पैसे. याला नीट सांगा. तुला पैसे द्यावं लागतं, पैसे. चला बाबा. चला बाबा. पैसे द्यावं लागतं तुला, पैसे. पैसे द्यावं लागतं. त्याला वाटतंय का? कुठं गेला रे? कुणीकडे गेला? अरे, माती तोंडात गेली, माती. कुणाच्या? तुझ्या तोंडात माती गेली मर्दा. अरे वाचला म्हणून पाया पड. बघा. आता जीवच मारत होतो खालनं. काय केलं ते तुम्हाला माहित नाही. कोणाला जीव मार- आता गावची जत्रा बंद पडली. हा? मेलं किती? काय झालं? बघा ना मेली. ए, नंदा. तुला नरडे कशाला दाबलं? हाय का नाही हाय का नाही भांडणासाठी कशी जात्रा? 500-700 रुपयासाठी. आता ए, काय लागा? ए, त्याला जरा अंकल मालता जरा नाश्ता करतो. ए नंदा, नाश्ता करतो का? ए, नाश्ता करतो का नाश्ता? यार चांगलं सांग की त्याला. ए, मटण आणलंय, मटण खातो का मटण? आयला काय मला बोलला काय पाहिजे? पाहिजे? नंदा, दारू आणली, थोडी दारू पितो का? बरे आहे का? बरे आहे का? पैसे बुडवले. आयाचं म्हणलं का नाही, दारूचं म्हणलं का लगेच इथं झाला, बापावर गेला का नाही? वाचला रे? कोण वाचला? तुम्ही वाचला दोघं. आम्ही वाचलो. हा. हे बघा थोरात, तुम्हाला एक टाकी देतो. सगळीजण गाववाली आहे. 10 जणांचा पैसा खाणार, 10 जणांचा पैसा खाईल, तो 10 जणांच्या नरकात आणि जातात. त्याच्या वंशालाच कोण राहणार नाही. तू आमच्या गावात ही पुढारी नाही पाहिजे, ह्याला हाकलून द्या. गावाच्या बाहेर. त्याला कोण? सांगा टाकीत. तू गावाच्या बाहेर. कुणाचं गाव? आमचं. द्या बोकांडी. गावात राहायचं नाही. नाही राहायचं. अरे जा तू. शेजाऱ्यानं कोंबडं झाकून ठेवलं म्हणजे काही तांबडं फुटायचं राहत नाही. जा, लय शहाणा आहे तू. आणि तुम्ही बी लय शहाणा आहे. गावात राहून आणि तुला वाटतं काय तू एकटा गेला म्हणजे आमची 10 जणांची जत्रा बंद पडून जाईल? आणि आम्ही म्हणलो काय? तू जा, लय शहाणा आहे. तुझ्या बायकोला पण घेऊन जा. अरे जा. ए कारभारने रंगे. आईला ही तर बायको सारी गावाला साथ देते. अगं नवऱ्याला बायको साथ ती असावी, पण 7.5 नसावी. तुझ्यामुळे तर गाव समजा तुटून माझ्यावर पडलं. माझ्या नावाने ही खडे फोडायला ते लागले. काय असं ते असं ते लेकरं बाळे बायका पोरं घ्यायची आणि अजिबात गावात राहायचं नाही. आमच्या गावातल्या दुकानाला यायचं नाही. आडायचं पाणी बंद, दुकानचा बाजार बंद. एवढंच काय पर शिवाजी आत तो हागा मुतायचं देखील नाही. यांना नाश्ता करायची सवय आहे. हा, गावात राहत नाही. चल ग जा जा. अरे जा तू जावा. हल रे बस. आणि बायको बी आईला गांभळ्यावानीच गांभळ्या आहे गड्या. बस. हे चल रे. जा, जा, जा. चाल चाल. जाऊ, ये, जाऊ, पळा, चला. अरे चाल रे. चाल चाल ये. जाऊ, जाऊ, जाऊ. एक आडात टाकीनं तुमच्या नावची कंप्लेंट. ए, लोका तू करेल तसं नका त्याला बघायचं. गावातलं चालू पण लक्षात ठेवा. काय?
पैशातला ध्यानात ठेवलंय आज रात्र तुमची काढाची घर आणि कडब्याच्या गंजी पिटवून माझी तर मोठी लटकन जायला का पेटवल तिथे अरे मी कालच पाचून टाकलं बोलवून घ्या माघारी पडू का मला पैसे मागचाल का नाही पटीतनं पैसे देते तुला इकडे आता कसं बोलला हिशेबात तुझा लय गं पाय गुण चांगला आहे अरे आमची वासना नाही रे कुणाचं 5 पैसे खायचे शहाणा माणूस तू शहाणा आहे बाबा शहाणा आहे म्हणून तर टिकलूया रडून राज्य मागतो जरा का कोण तू अरे बिगर मताचा उमेदवार आहे मी बरं आता झालं जत्रा भरवायची का नाही ही विचार आहे का नाही कशाने शेणानं भरवायची का पैशानं भरवायची काय तर वर्गण काढा आणि एखादा कार्यक्रम कुठला तर आणायचं बघूया हे आलं का बरं झालं वर्गणीचं माझ्याकडे द्या वर्गणीचं वर्गणीचं द्या म्हणजे पुढल्या वर्षी आपल्याला असला जे सब देत बसू मग जाऊ काय हे बर थांब बाबा घे ए बाबा ती बायका तुझ्या जाताना वर्गण काढ. टाका बाबा त्यांना पैसे दे चार बरोबर रे? गावात फिरवून त्या पैशातलं वर्गणीतला जा दुकानात उधार घेऊन ये वर्गण झाले का पैसे देत बायको बेशी आणि दिसते गाड्या ए सुग्रिया अजिबात बोलायचं नाही रे आडवं वाण्याच्या दुकानातली उधारी कर आता आलो वर्गण करून माझ्याच नावावर चौकाच्या करा आणि तुम्ही बसून खावा जा ए गावा रे गोट्या सोट्या कमी बाजार घेऊन जा नाही तर उगा गोविंदा पाटोळे वर्गण एकरावर बसवायचे का लेकरावर याला दोनच आहे ती एकरावर बसवा जमिनीवर जमीन ज्याला काय कोणाला किती एकर असेल त्या एकराच्या हिशोबाने. बर सुग्रेव तुला किती जमीन आहे मला 25 एकर आहे अरे वा बरे आहे नेहमी जत्रा ह्याच्यावरच झाली पाहिजे आता तुम्हाला कळत नाही का पाण्याखालची आहे का बागायत आहे पाण्याखालची बाग आहे, दोन्ही एकच झाले की एकच होते गिऱ्हाईक का कवा म्हणायचं? शिक्षणाचा घोटाळा झाला हा. 25 एकर जमीन 25. ह्याच्याकडनं 8.25 रुपये घ्या ग्रामपंचायतचा आकडा पडला म्हणजे पडला मला बदलता येत नाही अरे जाऊ दे रे पंच कमिटीचा आदेश आहे हा गोविंदा पाटोळे तुला जमीन किती आहे मला होय हा? मला किती 1 गुंठा आहे 1 गुंठा त्याच्यात घर आहे घर आहे की मग त्याच्यात आम्ही वावरतोय काय घ्यायचे लय चाबळ हे आता काय घ्यायचं म्हणजे काय तर नाही आम्हाला नाहीतर गावात वर्गणीला आडवा येईल नाही तसं नाही पुन्हा वर्गणीत कमी जास्त झाल्यावर म्हणते तोंड बघून वर्गण काढली बाप जे झाला म्हणजे पोरानं चोऱ्या करायच्या नसत्या नाही हिशोबानं बसवा 1 गुंठा जमीन आहे 1 गुंठा आहे, त्यात निम्यात घर आहे मग जागा बागायता का जिरायत आहे काशाची वापरतोय नुसता बर तुम्ही द्या 52,000 रुपये ग्रामपंचायतचा आकडा पडला म्हणजे पडला मला बदलता येत नाही लोक थू करते माझ्या तोंडावर यांच्या 25 एकराला तुम्ही 8 रुपये बसवले तर ए ती वाटलं द्या ना तर जावा रे ह्याची जमीन आणून ऑफिसात जमा करा जमीन आरती काय ताडपत्री आहे का कायला का नाही बरोबर आहे तुला कोण गावाला घेऊ नको म्हणजे काय तुम्ही असं करा ती जमीन जी आहे का नाही ती घरदार सगळंच इकान तुमचे तुम्ही पैसे घ्या मग चल गावात राहायचं नाही तुम्हाला किती जमीन आहे रे मला कमी असेल त्याला मला काय थोडी आहे थोडी द्या 7 एकर आहे 7 एकर हा तुम्ही द्या 16.5 रुपये पंचायतचा आकडा पडला म्हणजे 7 एकराला 16.5 न काय चिडला बघ चिडला वर्गण कमी बसले म्हणून डायरेक्ट 20 रुपये घेता अरे माझ्या 52,000 तुम्हाला किती जमीन आहे बाबा मला 9 एकर 9 एकर तुम्ही द्या किती 5.25 रुपये ग्रामपंचायतचा आकडा पडला म्हणजे पडला तुम्हाला किती जमीन आहे मला आहे 5 एकर 5 एकर तुम्ही द्या 2.5 रुपये 5 रुपये ग्रामपंचायतचा आकडा पडला म्हणजे पडला खर्च जे असते तंटामुक्त समितीचा अध्यक्ष भांडण करून झालो आमच्यावर तुम्ही 52,000 बाबा घ्या बाबा काय करायचं त्याची जमीन बघा जमीन बघा त्याची किती आहे घ्या की तुमची तुम्ही अहो आम्ही नाही तसले सांगा तुम्हाला जमीन किती मला थोडी आहे 500 एकर त्याच्यात काय पेरते तुमच्या तर ध्यानात राहू द्या वर्गण बसवायचं
500 एकर 500 एकर जमीन 2-4 गडी असतील नाही का त्याच्या पुरल्याला का कामाला आम्हाला 5-6 गडी आहेत चांगलं. ऊस भरपूर असेल हे धनुऱ्याशिवाय काय ठोम उगवत नाही बांधानं आणि द्राक्षाची बाग काय आहे का ती समधीच आहे त्या मानानंच बरं का जत्रा होती. तुम्ही किती देऊ 2.5 रुपये द्या ग्रामपंचायत आकडा पडला अहो इथं सांगतंय की ज्याला एकर जमीन कमी असेल त्याला पैसे जास्त आहेत आणि ज्याला जमीन जास्त असेल त्याला पैसे कमी आहेत काय बाबा डबल निवडून अहो, देऊ. नोकरीचं गडी आहे त्याच्यात. अरे मागून खाणाऱ्याला सरकारनं दारिद्र्याची कार्ड दिल्याची नोंद धरून हा. माहित आहे का बरं. तसं ही नोंद आहे आपली अशी पट्टी म्हणल्यास गावी इकावं लागल आपल्याला आणि चला कार्यक्रम ठरवून घेऊ येऊ हा. जायचं आपले आपण पैसे पंच भरूया. कमिटीनं आपण भरायचे हा. झाला हे विनोद झाला बरं. कुणाला बोलायचं नाही तुम्ही जाऊन पंच कमिटीला बोलवून आणा आता लगेच घेऊन या हे, चला. हे या. काय झालं? तिथंच कार्यक्रमाचं ठिकाण वास या लागला वाशी यायला लागलाय कार्यक्रमाच्या ठिकाण आवाज या लागलाय कार्यक्रमातल्या लोकांचा आवाज येतोय काय? रेसल रेशन चालू असेल त्यांची. रेसल आहे. बघा एक कोण असलं ते बोलवून घ्या. बघा रे घ्या बोलवून घ्या लगेच सुपारी ठरवून टाकू बरं का अरे वा वावटळ आली वावटळ वावटळ नव्ह. मालकीन दिसती काय की कुणाची हळाची या. हा, उसाच्या हा? उसाच्या पार्टीची मालकी अरे माणसं ठरवायची बोल की. बायचा बोलू गळा का? लपवून गेलाय आणि तू काहीतरी बोलतोय त्या बायला ओ बाई नमस्ते हॅलो मिस्टर वाटेकरने काय घोटाळा आहे काय कार्यक्रमाचा वाटीवर नेम धरला काय म्हणते आल्या आल्या तुम्ही काय याला घालवला शान्या माणसाला तुम्ही जावा थोडा शान माणूस पाहिजे गावात बोलल्याने बोलतोय यार मोठं बाया माणसाला कसं बोलावं माहिती पाहिजे शाना सुरता माणूस जाणता जोगता चुनता बघता काही जडा लागा नाही या जाऊन बोलू बाई नमस्ते हॅलो मिस्टर वाटेकरने लय शिकलेला आहे रे हे. काय झालं ती म्हणली वाटीत काला करून खावा वाटीत जन्माला आला ह्याला पाणी वाहून मेला वाटीत हलवून म्हणली काय ह्याच्यासाठी तर तुम्हाला मी घेऊन येत नसतो म्हणलं की घरात मी बाहेर पडलो का पप्पा आम्हाला पण न्या कोणचा बाप आहे चांगल्याचे आबरू घालवणार आहे ओ बाई नमस्ते हॅलो मिस्टर वाटेकरने माय नेम इज गोविंद पाटोळे असलं मला येतंय की असं कवा बोलायचं आहे तुम्ही? मला कुठं माहित होतं असलं होणार आहे पुढे. तू येतंय का अरे मग या जाऊन बोलू उग गावात निवडून आलोय काय बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटेकरने माय नेम फ्यास काय प्यास प्यास तू काय म्हणला होता मधलं कवा बोंबलायचं आहे मध्ये काय आहे अजून तुला हिकडे तुला सांगतो समजावून ती बाय काय म्हणती गेल्या बरोबर माहित आहे का हॅलो मिस्टर वाटीजोर. हॅलो मिस्टर वाटीचर माशिनी बाय म्हणले हो. का तुम्ही लगेच काय म्हणायचं काय म्हणायचं? माय नेम इज माय नेम त्याच्या आईला माझं वजन लय कमी लागला कमी नाही जरा हलायचं थोडं हा? हल्लं की वजन वाढतं बघू आताच्या वाणी माय नेम आता वजन वाढलं हे काय तुला काय करायचं पुढे आणि सांगतोय की सांग 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 माय नेम इज माय नेम इज लेडीज तिला वाटतंय चेअरमन साहेब पुढे चालल्या तो फॅक्टरीचा चेअरमन होतोय आपला हा? सिगारेट पेटलेली आहे का बघा पिठवून आणायची हा पेटवून आणू का? हे गाळायचं 2-4 किशात टाकतो का बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटेकरने बाय नमस्ते बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटेकरने माय नेम इज लेडी आगुबाई लेडीज आगुबाई लेडीज आगुबाई लेडीज आगुबाई लेडीज खिशात हात घालते मी, खिशात हात घालते बायला वाटलं चेअरमन साहेब पुढे निघाले रोका कधी करतेत अरे अरे बाय नादवलीच गप्प लय याला नीट सांग बाबा तू लेडीज म्हणजे कोण होतोय माहित आहे का चेअरमन आला का चेअरमन कुठला मग? आला का तू बाय होतो या तरी म्हणलं एवढी चिटकून बाय
काय कशी चालते नाही 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 चांगलं आहे. ओ बाय हा त्याचं काय हा यांचं सोडा आणि तुमचं धरा. काय नाही का? मनावर अहो मनावर. तसं नाही बाय आम्ही गावातले कलावंत माणसं आहे गावचे कलावंत कार्यकर्ते आहे. गावातले काय बी करते माणसं आहे आम्ही काय बी काय करते बी करते. काय बी करते म्हणजे काय चोऱ्या करते किस कापते रोड दुरुस्त करते कार्य करते हा, काय करते? कालच या दोघांनी संडासचे पैसे सारे संडास खाल्ले याने हे संडास तयार करून दिले याने गावचे प्रतिष्ठ व्यक्ती आहे हे हा आणि त्यातून हे चित्रपटामध्ये बी काम करतात आम्ही सुद्धा नाटक बसवले आणि त्यातनं आम्हाला कार्यक्रम न्यायचा आहे तेव्हा कार्यक्रम ठरवण्याकरता आलोया. तुमच्यात कलावंत किती आहेत सगळे सगळी माणसं? हा आहेत ना 15 कलावंत आहे. 15 हा आणि 10 मुली आहेत. म्हणजे मेलेले आहेत काही मेलेले कशाला हो? इतके कलाकार आहेत अहो 85 कलाकार आहेत तशी. यांचं मोठं आहे की रे काय संच संच बोंबला संचच की मार खायचं बोलू नको हो, बाय माणूस शाने. आहे आता पहिल्यावानी आमचं अंग नाही जरा राहिलं मार तोंड खायला. सांभाळून बोला. बायाचा मार हा. किती लागायचा आहे आपल्याला पुचू पुचू त्यांना बोल नीट बाया बघा आमच्या गावची यात्रा मी तर गावात कार्यक्रम न्यायचा आहे हा. तेव्हा आम्हाला 4-2 गाणी म्हणून दाखवा काय असेल ते लगे विषय ठरवून टाकू. असं हे गायक आहे आमच्या गावातला हे गाय तुम्हाला वाटतंय काय ह्यांच्या आवाजाचा फोटो काढून नेले आता परवा त्यांच्या आवाजात नंदा हा. तू बोलून तर सुधरत जा नाहीतर सुधरून तर बोलत जा काय? आता आवाजाचा फोटो काढते ती का असं कॅसेट काढते ती ते कॅसेट रे हा कॅसेट परवा झालं माझं आहे का बायाचा नाही? आवाज. आपण चित्रपट कोणता बसवला होता सत्यवान सावित्रा हा देवादिकाचा चित्रपट आम्ही धार्मिक बसवला. चित्रपट आहे. असं आणि त्याच्यात आम्हाला एक स्त्री पात्र पाहिजे आहे ना. हा कोण आहे अहो मीच काम करणार. हा हा आता कसं काय करायचं माझ्या मापात आहे का बघ बर हे हा? माप येत बसतो अरे म्हणजे आपल्या मापात आहे का बघ म्हणलं ठरवायचं बोल की ठरवायचं तुम्ही काम करणार हा, आम्ही कार्यक्रमामध्ये काम करत असतो. 10 रुपये आगाव मागा पण काम झाल्यावर कसलं चौकशीनं आम्ही देऊ कामाचं बोला कामाचं नाटकातलं? बोला. मग नाटकाचंच बोलायचं. हा हे डायरेक्टर आहेत हे डायरेक्टर मी दिग्दर्शक आहे तुम्ही दिग्दर्शक. आणि हा हिरो म्हणून काम करतो अरे वा वा भारीच कलावंत दिसतोय ना. सत्यवान सावित्री मध्ये हा तो काम करायचा आहे बाय आपल्यासारखी करून घ्यायची आहे होय. हा पण सत्यवान सावित्रीच भूमिका काय दोघांचं अरे नवरा बायकोची एर फाकड्या हे नवरा बायको हा. आणि आपलं काय तुम्ही मी डायरेक्टर डायरेक्टर आणि मी दिग्दर्शक हे नवरा झालेले का आपण बघायचंच का गोडवा शूट करायचा चित्रपट तेव्हा तुम्ही काम कराल हा नाटकामध्ये काम करते मी. हा नवरा बायकोचं काम असतं नवरा बायकोच. हो. पण थोडी की झलक म्हणून थोडी रेशल का देईना आम्हाला तरी हा. चालेल लावादार पायदार लावा. माणसं रोडवरली पब्लिक बघून काय आहे करायचंय नुसती तोंडी सांगा की हिताच हा. हा. तुम्ही असता सावित्रा बर आणि हा असतो सत्यवान हा सत्यवान दोघा नवरा बायकोचं घर कुटुंबात भांडण होतं होत. आणि किरकोळ कारणावरून भांडण करून भूमिका म्हणा बायला रडायचं काम आणि आम्हाला. दुःखी पात्र आहे बरं का एकदम दुःखी. हा बर बर आणि त्या टायमाला तुम्ही भांडण करून माहेरी जाता गरोदर होण्याकरता काय लागलाय रेशेल द्यायला काय? आता ती जर बाळा कशाला गरोदर व्हायला जर तिकडे गेल्यावर आणि सतीवान काय नुसतं दवाखान्याचं बिल भराय असणार होय. ना ना गरोदरपणात हा गरोदरपणा पण जाताना तुम्हाला यांचा विरोध असतो हा मग तुम्ही त्यांचं ऐकत नाही म्हणून अपमान सण होत नाही मग? सत्यवान जातो आणि एका झाडावरून उडी ठोकून मरतो नाटक पण झालं आता काय नवऱ्याचं काम आहे काय अरे मेलेला दाखवायचा नाही मग? जखमी झालाय म्हणायचं बर 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 आणि त्या टायमाला तू तिथं झाडाखाली पडलेला असतो हा. का सावित्री तुझ्याकडे धाव घेते धाव घेते सत्यवाना असं नाव होत आहे. दुःखी पात्र आहे दुःखी पात्र. हा. बर मग तुम्ही पडा खाली हा झाडावर ना म्हणजे आता थोडक्यात पडलं रेसेल. तर झाड कुठं आहे इथं. हा. पण अभिनय करायचा अभिनय करायचा ती आवाज ऐकला तुम्ही तिकडे तोंड केलेला असतं बर. अरे सत्यवाना अरे अरे सत्यवाना. अरे 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 सत्यवाना अरे सत्यवाना. मी तुम्हाला सांगत होते
होती मी ना. तुम्हाला सांगत होते ना. चढू नका म्हणून. झाडाचं नाव कधी घेणार आहे? लगेचच चढू नका म्हणजे. अहो कुणी तर समजून सांगा, झाडावरनं पडलाय तो माणूस. बाय तुमच्या ध्यानात कसं बसन? आता मी झाडावर खाली पडलोय, माझा पाय मोडलाय, तुम्ही नुसतं दुःखी शब्द वापरायचा. झाडावर चढू नका म्हणून. असं म्हणा ना. गैरसमज करून घेऊ नका. नाही नाही नाही. आम्ही कलावंताला तुच्छ समजणारी माणसं नाही बाई. हा, बरोबर आहे. अरे अरे सत्यवाना, अरे अरे सतीवाना, बोल सत्यवाना. बोल सतीवाना. आता काय करू? आता काय करू? कुणा संग जाऊ घरी? पुन्हा सांगा जा. नाही असलं मला काही जमणार नाही बाई. आव घरी म्हणजे मी आता माझा पाय मोडला. जंगलात पडलाय. आता बाय माणसाला गडी जिंकतो का? बाया माणसाला कसा पण गडी कसला जरी असला तर उचलून नी. हा. पण आता गड्याला उचलून तुमची न्यायची ऐपत आहे का? नाही. आणि जंगलातला शिनाई तुम्ही एकटेच आहे. असं आहे होय? बाया माणसाला ही काय करता येईल का? मैदानात जाऊन ना घरी सांगून कुणाला तर घेऊन यावं लागेल का हा, नाही? बरोबर. म्हणून आपलं म्हणलं. तिकडे तुम्ही कसं काय जाणार? असं होय. हा. बोल बोल सत्यवाना. बोल बोल सतीवाना. सत्यवान रागाला गेलेला असतो हा. आणि तो बोलत नसतो. तुमचा त्यानं धिक्कार केलेला असतो. त्यावेळेस तुम्ही इकडे तोंड करून उभं राहायचं. या इकडे. या मंदिरात. दिग्दर्शक हा. आम्हा दोघांचं नातं काय नवरा बायकोच आहे का नाही? हा. मला राव 2 शब्द बायको संग बोलू द्यायचं होतं. का बरं? हो, मला पाय मोडलाय आणि मला नुसता झाडाखाली पाडलाय आणि तुझी एकटा त्या बाई संग बोलत बसलाय. माझं झाल्यावर तुझंच काम आहे इथं. आणि तुझं काय राहिले? रेसल तर रे. हा केलं का तिकडे तोंड? यांना बोलायचं नाही. नाही नाही. रुसून उभा राहायचं. बर. तुझं आता काम आलंय. आता मी काय करायचं? ती सावित्रा रुसून बसली आहे. बर तिची मनधरणी कशी करायची? आता ते मला सांगावं लागतंय. तुझी किती लग्न झालेली आहे तिची? मग कसं जायचं अभिनय फक्त पाय मोडल्याला अभिनय देण्यात ठेवायचा त्या अवस्थेत? आणि त्या सावित्रीची मनधरणी करत तू समोर जायचं. असं आवडून धरायचं ना. हा. आणि तू नवरा आणि ती बायको. आता मला सांगावं लागतंय काय? मागे सरकार. अगे सावित्रा, मला का घोटाळा झाला? काय झालं? गाडवा आउट. हा? काय झालं? मला नाही काय कळलं. अगे सावित्रा, आताच म्हणलं की असं करून जा म्हणून. गाडवा तू सत्यवान झालाय. तू नवरा आहे त्या बायकोचा. बर तिची मनधरणी करत जायचं. पाय मोडल्याला अभिनय समजला पाहिजे. आता म्हणू का? हा. अगे सावित्रा, ओके. अगे सावित्रा, राईट. अगे सावित्रा, करेक्ट. अगे सावित्रा. ओव्हर आउट. अरे तिला जाऊन कधी मिठी मारणार? डायरेक्टर तिकडे या. हा? तुम्ही मला हिच्या संघ या बाई संघ काम कराय आणले का नुसतं लाथाच घालाय आणले? अरे डायरेक्टराचं असंच काम असतं की काम कसं झालं पाहिजे तुझा आणि त्या पद्धतीने करता आलं तर कर अभिनय. तुझी तू करून दाखव. या बदल बघा, कर, या बदल बघा, कर. या बघा डायरेक्टर, हा, जमलं या नाही. बघा दिग्दर्शक. हा. माणसाचं काम असतं हो, डायरेक्टराचं. हो. जर एखाद्या जरी हिरोखंड जरी एखादा अभिनय चुकला. चुकला तर ती डायरेक्टराचं काम असतंय. करून दाखव. तुम्ही असे ह्या पद्धतीनं बोला हा, हा. की असं ओके काय असेल ते सांगताय का नाही? तसं जरा तुम्ही आता असं करा. हा. आम्ही डायरेक्टर होतो. बर. मी डायरेक्टर हा, होतो, तुम्ही. तुम्ही दिग्दर्शक व्हा हा. आणि तुम्ही हिरो आता. बसा तू. आयला माझ्या लय डोक्याला ताप झाला गाड्या. शी एवढा शीन आम्हाला करून दाखवा की. ध्यानात तर ठेवा. हा, ठेवतो. बसा तुम्ही इथं. काय मला रेशल द्या येत नाही का? हे? पहिला जुना डायरेक्टर तू. आता हे बघा बाय, आता तुम्हाला सांगतो मी काय हिरो ना. नाही. आता हिरो म्हणजे आमचे डायरेक्टर. तुम्हाला ते अभिनय जे आहे ना ती सावित्राला धरायचा बरोबर. ते अभिनय मला जुळलं नाही. बरं. आमचे डायरेक्टर दाखवणार आहे तेवढा हा. अभिनय. हा, कारण की दुःखी अभिनय आहे. लय दुःखी आहे. आहे का नाही? तर आता थोडक्यात मी डायरेक्टर, ही दिग्दर्शक हा. आणि ही हिरो आहे. हे हिरो. आणि आता ह्याच्यात तुम्ही दोघ जण कोण आहे? कोण? ही सावित्रा आणि तुम्ही सत्यवान. काय झालं? म्हणून माहिती नसती मला. मी सावित्रा आणि ती सत्यवान. डायरेक्टरच्या पोटचे आहेत का तुम्ही? काय झालं आता? आहो मी बाय झालो आणि ती गडी झाला. हायला मग झालं म्हणून काय झालं? काय साच्यात बदल पडलाय का?
काय मूर्ख माणूस आहे रे. शेवटी तुम्ही बर बाबा हा ही सत्यवान आणि तुम्ही सावित्रा. आता सत्यवानाची आणि सावित्राचं घर परपंचात भांडण लागतं. लय मोठं. भांडण लागलेली नंतर सत्यवान जीवाला त्यागतो, हातात एक रशी एक कुऱ्हाड घेतो आणि असा भटकत अरण्याच्या मार्गाने जातो. मग त्या ठिकाणी एक झाड असते मोठं. मग त्या झाडावर चढतो, चढतो. झाडावर खाली पाय घसरल्याच्या नंतर पडतो, त्या ठिकाणी पाय मोडतो. ऐका ना, बरोबर. आता तुमचं तोंड तिकडे करा, आम्हाला तिकडे बायकड आम्हाला बायकड बघू देत नाही. अरे तुमच्याकडनं काय चुकतंय का बघू द्या की मला. बायकडलं तोंड इकडं तिकडं करू ना. बरं इकडे तोंड तिकडे तोंड करून बसा. आता तुम्ही या ठिकाणी पदर हा, पदर. ही धरा की असा इथं. बरं की. अरे त्या जवळ कशाला जातो. आणि नाही बाबा बरं बघू नाही. नका की राव. आता तुम्ही मी कुठं बोला. बघतोय? हा, बोलते ना. अरे अरे सत्यवाला, अरे अरे सत्यवाना, तुला मी सांगत होती तुला ना मी सांगत होते ना. चढू नको म्हणून. झाडावर झाडावर तुम्ही बी त्या डब्यात बसलाय नाही का? बर झाडावर चढू नको म्हणून सांगत होती ना. झाडावर चढू नको म्हणून सांगत होती ना. बोल सत्यवाना. बोल सत्यवाना. आता काय करू. आता काय करू? आता या ठिकाणी काय बोलत नसते हाय का नाही. लय मग आता रुसलेला. काय करायचं बाय. सत्यवान रुसलेला असतो. रुसलेला. आता आड्याला पाय नुसता पड्याला माघारी फिरल्याला दाखवायचा आहे आणि उभा राहायचं त्या ठिकाणी. बरं. थांब सावित्रे हीच किंवा हा. थांब सावित्रे. कॅमेऱ्यावर बसा तुम्ही. कॅमेऱ्यावर बसा आणि भागारमध्ये एका म्हणा मोडल्यावर. अहो तुम्ही तुमचं कॅमेरे चालवा. होय सकट का तसं चालतंय वर बसल्यावर. बरं असं करा तेवढा अभिनय करून दाखवा. त्यांना बोलू मी. हा झालं का तुमचं. हे अभिनय बघा ध्यान राखा. काय आहे. सावित्री. सावित्री. सावित्रा मरत होती आता. नव मला सांगा, मी तासभर अभिनय करत होतो राव, मला लाथा घातल्या आणि कुशाला का दहनात रेडा शिरल्यावानी लांडग्याने शिर्डी गोलमाडल्यावानी बायला माझा पाय मोडल्यालाच ध्यानात आलं नाही. आला का पाय मोडल्याला ना आम्हालाच म्हणतोय आऊ या गाव. माझ्या ध्यानातच आलं नाही. पायाकडे खाली बघितलं. मला काय तुमच्या नाटकामध्ये काम नको. आता बरं वाटलं का तुम्हाला. तसं करू नका. असं करू नका हो. नाही नाही जा. पाहिलं माहिती गेली, आता काय करायचं. तुम्ही सगळ्या नाटकाचा विषय वाटतोय. जाऊ द्या. हा बघा, तिने जरी आपला नाश केला तर आपण काय नासलो नाही. नाही बरोबर आहे. मग आता? आपल्या कार्यक्रमाची भूमिका अगदी व्यवस्थित झालेली आहे. मग त्या बाईच्या नावानं आपण खडे फोडायचं नाही. नाही बरोबर. पण पंच कमिटीने यात्रेला कार्यक्रम आणायचा आहे. आणायचं आहे. हा. मग असं करूया, काय करा? नवीन पार्टी आपल्या गावात आहे येणार आहे. त्यांनाच बोलवून घ्या. हा ते पार्टी कुठली आणायची. हे काय आलेत बघा. आलीत काय कोण आले. ते काय त्या बाई दिसतात मला तिकडून आलेल्या. बर बर या, 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 या. अरे 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 काय मॉडेल आहे तो तुमचं? लय खांड वाढला, लय खांड वाढला. मॉडेल म्हणजे काय? कार्यक्रमातले. हा, कार्यक्रमाचं नाव घ्या. बर तुम्ही नाटकात काम करत असता का. हा. मग आमच्या एक नाटकात काम करायचं आहे. आता कुठं नाटक आहे. मगाच्यावणी काढू नका ना. अरे या नाटकात डायरेक्टर तुमचा नाटक जळला तिकडं. नाटकातला का बाया गोलमडत बसतोय तू. अरे मी यांना म्हणलं की काय येतं का नको, त्यांचा नको. कार्यक्रम बघूया. कार्यक्रम बघायचा. हा एखादं काय तर म्हणून दाखवा आम्हाला. म्हणजे काय नेमकं काय तुम्हाला म्हणून दावायचंय. गाणी येते ती तुम्हाला लावणी आवडते का हिंदी गाणं आवडतं. मराठी काय? हिंदी गाणं म्हणू नका. मग गाणं हिंदी म्हणू नका, आमच्या गावात कळत नाही. काय म्हणायचं. हिंदी का म्हणू नका, का कळत नाही? कारण आमचं गाव मुसलमानाचं आहे. तुम्ही कळत नाही का. गाढवा मराठी कळत नाही जास्त म्हणायचं. वयस्कर माणसं आहे ती म्हणते ती मराठी लावणी होऊ द्या, काय तर होऊ द्या. लावणी तर जास्त काय हिंदीवर नाही उभा असं. मराठी पाहिजे आम्हाला. बरोबर, मराठी. बरोबर. ऐकून घ्या ना एकदा. हा, होऊ द्या. ऐका. बसा रे. आता बारे बारत्या, आईला बेस्ट आहे बरं का. आपल्या गावाला एक पार्टी आहे.
राघव तुमचा असला कसला राघव तुमचा असला कसला कारण नसला मजवर रुसला कारण नसला मजवर रुसला धीर धरूनी कुटवर सजना धीर धरूनी कुटवर सजना का करता हो परकीपणा का करता हो परकीपणा याहुया 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 माझ्या संगी जरा बोलाना माझ्या संगी जरा बोलाना बोलाना माझ्या संगी जरा बोलाना याहुया 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 माझ्या संगी जरा बोलाना माझ्या संगी जरा बोलाना बोलाना माझ्या संगी जरा बोलाना भारी झाली बरं का लावणी कशी वाटली तुम्हाला हे बेस्ट झालं बरं का बाय गाणं अति सुंदर झालं अशी हा खरंच तुमची संगीत पार्टी आहे हा त्यांना बक्षीस देऊन टाकावी हा बक्षीस द्या लवकर मागाचं 100 माघारी द्या कुणाला गेले नाही नाही दिलं ते दिलं आणि बक्षीस अरे द्या. ती वर्गणीतलं होतं तसा माणूस आहे आयला मगा नव्हतं ना आता कुठे गेलं बरं? मगा नव्हतं ना आता कुठे गेलं बरं. विसरलं काय घरी हा? अरे मग आता कसं आपण? अशी किती जण आहे ते तुमच्या संग आम्ही एवढे दोघं तिघं तिघंच आहे बरं. दोघं बाकीच्याची कशाला अप्रू घालवाय चौथा त्याचा म्हातारा होता ती पुचकला हा? नाही पैशाला काय कमी नाही तर सांग तुमची लावणी बर आणि तुमची संगीत पार्टीचं नाव आम्ही आतापर्यंत ऐकलं होतं या कवा तर आमच्या गावाला काय अहो आम्ही येणारच आणि तुमची पार्टी आम्ही नेणारच आहे फक्त इसार देऊन जावा बाय बाय बिर्ला काटा गेला काटा गेला आणि बिर्ला बी गेला हा. आता बाकी आपण राहिलो हो हा कार्यक्रम चांगला बघितला या कार्यक्रमाचं सौजन्याने हो. आपल्या गावचा सोहळा जत्राच अगदी शांत रीतीनं पार पडलेला हो. आहे या गावाला असेच पंच लाभावे आणि असे युगायुगाने कार्यक्रम सादर करण्यात यावे आणि तरुण पिढीला हा या मार्गाने वाटचाल करण्यासाठी आपण मार्गदर्शन करण्यात राहावं यालाच म्हणायचं गावची जत्रा आणि कारभारी सत्रा गावची जत्रा आणि कारभारी सत्रा